आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून ब्रेकिंग न्यूज येते। पंचायत समिती सभापती निवडीपूर्वीच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात। ठाकरे सेनेचे 3 पंचायत समिती सदस्य अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। भाजपाने या सदस्यांचं अपहरण केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। मात्र दानवेंचे आरोप भाजपा फेटाळून लावतेय। पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूक होते आणि यामध्ये ठाकरे सेनेचे 3 सदस्य मात्र गायब झालेले आहेत आणि यामागे भाजपाचा हात असल्याचा दावा दानवेंनी केलाय। छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेनेचे 3 पंचायत समिती सदस्य पळवून नेण्याचा वाद झालाय। पंचायत समिती परिसरामध्ये जोरदार राडा झाला। तुम्ही पाहू शकता यावेळेस पंचायत समितीच्या बाहेरचा संपूर्ण परिसर। यावेळेस अंबादास दानवे अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलत असताना आपण पाहायला मिळालं। पंचायत समितीचे 3 सदस्य फुटल्याचा आरोप त्यांनी या संपूर्ण घटनेची अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, तिथे नक्की काय घडतंय? परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का? छत्रपती संभाजीनगर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची आज निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 3 उमेदवार जे नगरसेवक निवडून आले होते, जे सदस्य निवडून आले होते, त्यांना पळवण्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे आणि ते सगळं कारस्थानी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षांनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यावरून पंचायत समितीच्या समोरच मोठा राडा सुरू झालेला आहे। भाजपचा जो अध्यक्ष पदाचा सभापती पदाचा जो उमेदवार आहे त्याचीच कॉलर पकडल्यामुळं वातावरण तिथं गरम झालेलं होतं। नक्कीच अंबादास दानवे अत्यंत आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।